आत्मवंदन सगळ्यांना. खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या सत्रामध्ये. माझ्या कुटुंबियांचं, इथं असणारे सगळे देवदूत, सगळ्यांचे सद्गुरू, सगळ्यांचे पूर्वज जे आपल्या या सत्रामध्ये आहेत, त्या सगळ्यांचं मी स्वागत करते. त्या सगळ्यांना मी प्रणाम करते, आत्मवंदन करते. आपल्या सत्रासोबत जुडलेल्या महावतार बाबाजींना मी प्रणाम करते, आत्मवंदन करते. सोबतच आपल्यासोबत असणाऱ्या पितामहा पत्रीजींना मी प्रणाम करते, जे आपल्या संस्थेचे संस्थापक आहेत. त्यांनी घरोघरी जाऊन ध्यान प्रसार केला. आज त्यांच्यामुळे आपल्याला आनापानासती ध्यानाची माहिती कळली. आज त्यांच्यामुळे आपण सगळेजण या ध्यानाच्या हे साधनेसाठी जमलोय. सगळ्यांना आधी माझी विनंती की सगळ्यांनी आजचं डॉक्टर सुषमा ताई वाटवे यांचं ते जो व्हिडिओ मी 2 टाकले त्याच्यापैकी जो दुसरा व्हिडिओ तो आठवणीने बघा, नक्की बघा. झोपताना तुम्ही तो लावा आणि तो ऐकत ऐकत झोपा. तुम्हाला म्हणजे सबकॉन्शियस मध्ये, अवचेतन मनामध्ये जे काही त्यांनी सांगितलेलं आहे त्या आजच्या व्हिडिओमध्ये, ते तुम्हाला समजेल की मी का म्हणते ऐका म्हणून. तर खूप खूप गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील की साधनेचा कसा परिणाम होतो आपल्या आयुष्यामध्ये. आपली ही जी संसारातल्या सगळ्या गोष्टी आहेत, पैसा कमवणं आहे, घरातली कामं आहेत, आपल्या मुलाबाळांचं असेल, आपलं स्वतःचं असेल, हे देहाचं जे आहे ते करत राहायचंच आहे, ते सोडायचं नाहीये. पण सगळ्यात जास्त प्राधान्य कुठल्याही गोष्टीला, सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्वाचं द्यायचं ते आपल्या साधनेला. रोज थोडा तरी वेळ आपण आपल्या साधनेसाठी काढायचाच काढायचा. ते नाही केलं तर तुम्हाला त्याच्याने काही कुणी रागवणारं नाहीये, कुणी म्हणणारं नाहीये तुम्हाला की आज तू साधना म्हणजे थोड्या वेळ पण ध्यानाला बसली नाही, आज तू अंतर्मुख झाली नाही, आतल्या जगामध्ये गेली नाही, हे विचारणारं किंवा ह्याच्यावर लक्ष ठेवणारं कुणी नाहीये. आपणच स्वतःहून या गोष्टी करायच्यात. कारण मला पण असं वाटतं, म्हणून मी कधी कुणाला विचारत नाही. कारण मला असं वाटतं की जे होतं ना ते बरोबर त्या आत्मा त्यांना गाईड करतो. परमात्मा आहे हे सगळं सांगायला. त्यामुळं आपण कुणाला सांगायची गरज नाही की तू ध्यान का नाही करत आहे. कारण जे जी साधना असते ना ती बरोबर त्या माणसाला, त्या जीवाला सतत आतमध्ये घेऊन जायचा प्रयत्न करते. मग थोडा वेळ जरी मिळाला ना तर आपल्याला लगेच शांत बसावंसं वाटतं. काही नाही, फक्त डोळे मिटून आपल्या श्वासांसोबत आपण राहतो. आणि ज्या दिवशी आपलं ध्यान होत नाही त्या दिवशी आपल्याला जाणवतं सुद्धा की मलाच काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. मला मेसेजेस पण येतात बऱ्याच जणांचे की आज आम्हाला ध्यान नाही झालं, तर असं वाटलं की काहीतरी आमचं राहिलंय. आणि हे जे काहीतरी राहिलंय, काहीतरी चुकलंय, आज काहीतरी चांगलं नाही वाटलं, ही जी भावना आहे ना, ही म्हणजेच तुमच्या आतली शक्ती जी आहे, जो आत्मा आहे तो तुम्हाला बोलवतो, तो तुम्हाला अंतर्मुख व्हायला भाग पडतो. कारण दिवसभर आपण जितक्या गोष्टी ऐकतो, वाचतो आणि जितकं बघतो युट्यूबवर, तर तुम्ही आज जर माइंडचं जे प्रवचन आहे त्यामध्ये तुम्ही ऐका. त्यांनी त्यामध्ये ना एकाने प्रश्न विचारला की मन, चित्त आणि तिसरं काय होतं मला वाटतं आत्मा, ह्याच्यातला फरक काय, असं काहीतरी प्रश्न विचारला होता. तर त्यांनी सांगितलं की मन म्हणजे काय, की जे नुसतेच विचार, ज्याला मी नेहमी म्हणते की माइंड इज अ मशीन, मन हे यंत्र आहे कशाचं, विचार उत्पन्न करायचं. तर दिवसभर खूप विचार येतात. समजा नकारात्मक विचार आपल्या डोक्यात आला तर लगेच घाबरून जायचं नाही. कारण मन आहे, ते मनाचं काम असते की ते विचार उत्पन्न करतात. आणि जर समजा फक्त परमेश्वराला सकारात्मकच विचार द्यायचे होते तर त्यांनी काय केलं असतं, माणसाच्या मेंदूमध्ये अशी रचना केली असती की तू फक्त ना मनातून ना सकारात्मकच विचार बाहेर टाक. पण तसं नाहीये. तर दोन्ही बाजू आहेत, द्वैत आहे हे. हे चांगलं वाईट, सकारात्मक नकारात्मक ही रचना, ते सिस्टीम सॉफ्टवेअरच असं बनवलं गेलंय की जिथं दोन्ही विचार येणार. त्यामुळं म्हणून मी नेहमी म्हणते ना की समजा नकारात्मक काही विचार आले ना तर स्वतःला लगेच दोष देऊ नका, स्वतःला वाईट बोलू नका, किंवा असं मनात आणू नका मी ध्यान करते मग नकारात्मक विचार कसं काय येतात. विचार येऊ शकतात, पण त्यातले आपल्या चित्तामध्ये, ज्याला त्यांनी सांगितलं की अंतःकरण, म्हणजे किती विचार आपण दिवसभरामध्ये बघतो डोळ्यांनी, समजा काही ऐकलं, बघितलं, त्यातल्या काही ठराविक गोष्टी असतात त्या नुसत्या ऐकतो आणि ते संपतं. पण काही गोष्टी आत जातात त्यातल्या, आणि मग ते आपल्याला इतकं ते आत बसतं जाऊन, त्याला म्हणतात चित्त. असं त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये तो एक सांगितला. आणि मला वाटतं तिसरं बहुतेक मन, चित्त आणि मला वाटतं आत्मा आहे बहुतेक. तर एक त्यांचं एक सुंदर वाक्य आहे, ते मी माझ्या डायरीमध्ये लिहून ठेवायचं विसरले कारण मी आज दिवसभर बाहेर होते. त्यामुळे मनाली ताई, सॉरी, मी व्हिडिओ पण पाठवू नाही शकले कारण मी आज दिवसभर नव्हते घरामध्ये. तर त्यांचं एक वाक्य मला खूप आवडलं. एकाने त्यांना विचारलं की जीव म्हणजे काय, जीवात्मा आणि परमात्मा ह्याच्यातला काय फरक आहे. तर त्यांनी सांगितलं की आपण सगळे जे जीव जीव आहोत आपण, हे सगळे परमात्म्याचे अंश आहोत. ठीक आहे.
हे त्यांनी त्याच्यात सांगितलं. पुढं त्या काय म्हणाल्या, की लोक म्हणतात की आत्म्याला आपण शांती देऊ. तो माणूस गेला की म्हणतात की त्यांच्या आत्म्याला श्रद्धांजली, त्यांच्या आत्म्याला शांती मिळो असं म्हणतात. ठीक आहे, आता हे म्हणतात आपल्या भाषेमध्ये ते ठीक आहे. पण खरं तर जसं त्यांनी पण सांगितलं आणि गीतेमध्ये पण हे सांगितलं आणि मी पण हे कायम आपल्या बोलण्यातनं परमात्मा माझ्याकडनं बोलून घेतो की अम, आत्मा हा द्रष्टा आहे. ठीक आहे, तो कधी मध्ये पडत नाही, तो नुसतं बघतोय सगळ्या गोष्टी ज्या चालू आहेत. तसंच त्यांनी सांगितलं की आत्मा हा ऑलरेडी शांत आहे. आत्मा ना ह्या मायेमध्ये नाही अडकलाय. कोण अडकले मायेमध्ये, तर जीव अडकलाय. मग तेव्हा त्यांनी एकाने प्रश्न विचारला की नेमकं जीव म्हणजे काय. तर त्यांनी सांगितलं की परमात्म्याचं अंतःकरणामधलं प्रतिबिंब म्हणजे जीवात्मा, असं त्यांनी त्याच्यात सांगितलंय. अंतःकरणातलं प्रतिबिंब, त्याचं उदाहरण पण त्यांनी छान दिलंय. सूर्य जेव्हा येतो तेव्हा त्या सूर्याचं जे प्रतिबिंब आहे, खाली रस्त्यावर पाणी पडलंय आणि रस्त्यावरचं पाणी, नदीतलं पाणी, विहिरीमधलं पाणी, या प्रत्येक पाण्यामध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला सूर्याचं प्रतिबिंब दिसतं. वेगवेगळं दिसतं वेगवेगळ्या पाण्यामध्ये. पण ह्याचा अर्थ असा आहे का वेगवेगळीकडे प्रतिबिंब, ह्याचा अर्थ सूर्य तितकेत का? नाही, सूर्य एकच आहे. त्याचं प्रतिबिंब, त्याचं रिफ्लेक्शन 100 लाखो ठिकाणी पृथ्वीवर, पाणी जिथं जिथं आहे किंवा काचेवर पडलं तर तिथून आपल्याला ते प्रकाश दिसतो सूर्याचा. किंवा आरसा असेल तर आरशामधून आपल्याला अजून सूर्य दिसतो वेगळा. म्हणजेच काय, त्याचं प्रतिबिंब जितक्या जितक्या ठिकाणी आहे, ह्याचा अर्थ असा नाही की सूर्य तितक्या वेळा आपल्या पृथ्वीवर आहे, असा नाहीये. सूर्य एकच आहे, पण त्याचं प्रतिबिंब अनेक रूपांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर त्यांनी ते उदाहरण इतकं सुंदर दिलंय की ते आत गेलं माझ्या. आणि मला ते जे महावत्र बाबाजींनी सांगितलंय की आपण सगळे परमात्म्याचे छबीमध्ये बनलोय. आपण सगळे परमात्म्याचे प्रतिबिंब आहेत, अशी त्यांची ह्या पुस्तकातली पहिली लाईन ती आहे महावतार बाबाजींची, की आपण सगळे परमात्म्याच्या छबीमध्ये, म्हणजे परमात्म्याचं प्रतिबिंब आहोत आपण सगळेजण, प्रत्येक आत्मा. हे ह्या पुस्तकाची पहिली लाईन आहे. आणि ते मला जेव्हा डॉक्टर माईंकडनं ऐकत होते मी, तेव्हा ते अगदी म्हणजे लगेच म्हणून मी लिहिलं की किती सगळं अगदी सेम लिहून ठेवलंय सगळ्यांनी. म्हणजे किती सांगायचा प्रयत्न केलाय आपल्याला, जागे व्हा, जागे व्हा, तुमची साधना सुरू ठेवा. ह्या गोष्टी इथंच समजून घ्या. तुम्ही तो आजचा व्हिडिओ नक्की ऐका. त्याच्यामध्ये माईंनी हे पण दिलंय की आपण काही घेऊन जात नाही पुढच्या जन्मामध्ये. सगळं इथं सोडून जातो हे आपल्याला माहिती. मग आपण काय घेऊन जातो, तर हे जे आत्ता आपण ज्ञान घेतोय, ह्या जन्मामध्ये जे काही आपण स्पिरिच्युअल नॉलेज ज्याला म्हणतात, म्हणजेच काय, आत्मज्ञान. स्पिरिट, स्पिरिट म्हणजे आत्मा. आत्म्याचं ज्ञान जे काही आपण घेतो ते फक्त आपण पुढच्या जन्मात घेऊन जातो. बाकी सगळ्या गोष्टी आपण एकूण एक, पैसा, नाती गोती सगळी इथंच आहेत. काही आपलं शरीर वगैरे सगळं सुटतं. फक्त आत्मा जो आहे तो अमर आहे, इटर्नल आहे, त्याला मरण नाहीये. आणि आपली जी कॉन्शियसनेस म्हणजे चेतना, तर हे त्याच्यामध्ये माईंनी छान सांगितलं की तुम्ही काही घेऊन जात नाहीत. तुम्ही फक्त हे जे काही ज्ञान घेता ते मात्र तुम्ही पुढच्या जन्मामध्ये नक्की घेऊन जाता. आणि जर समजा पुढचा जन्म असेल तर जिथून तुम्ही सोडलेलं आहे हे सगळं ज्ञान घेतलं, समजा साधना केली या जन्मात, तर तुम्ही पुढच्या जन्मामध्ये चांगल्या कुळात जन्म घेऊन तुमची साधना पुढे करता. समजा या जन्मामध्ये तुम्ही साधना केली नाही, हे आत्मज्ञान नाही घेतलं, फक्त देहाच्या मागे लागलात, की फक्त पैसा कमवणं, ह्या गोष्टी म्हणजे मायेमध्ये खूप गुंतून गेलात आणि हे ज्ञान घ्यायचं राहिलं पुढं, तर पुढच्या जन्मामध्ये पुन्हा तुम्हाला तोपर्यंत तो त्रास होतो जोपर्यंत तुम्ही पुन्हा अध्यात्माच्या वाटेला लागत नाहीत, स्पिरिच्युअल नॉलेजच्या मार्गावर येत नाहीत. कुणीतरी तुमच्या असं मैत्रीण सांगते अगं ध्यान कर, रेकी कर, किंवा हे घे ते घे, आणि आपण एखादी व्यक्ती सतत टाळत असेल, नाही मला काही नाही, मला काही आवड नाही, आवड नाही, म्हणजे काय की त्या व्यक्तीची अजून वेळ आली नाहीये. तर त्या माणसाला नावं ठेवायची नाहीयेत, अरे हे काय आहे, कोणी ध्यान करत नाहीत, रेकी करत नाहीत, म्हणजे आपण करतोय म्हणून दुसऱ्या कोणाला हे नाही करायचं. कारण त्यांचा आत्म्याची वेळ अजून यायची आहे. आणि ज्या क्षणाला ते सगळे ह्या मार्गात सुरू होतील यायला, तर आता बघा ना, कालच मी ती क्रिया सुरू म्हणलं तुम्हाला, क्रिया करू, तर वर्षाताईचा मेसेज आला की मी करते म्हणून ऑलरेडी. म्हणजे काय होतं की तुम्ही या एकदा मार्गामध्ये आलात तर कुणाकडून तरी असे नवीन नवीन व्हिडिओज येणं तुमच्यापर्यंत, आणि तुम्ही ती क्रिया स्वतःहून सुरू करणं आधीच, सांगायच्या आधीच. तर ह्या अशा गोष्टी घडतात. तर मला आनंद झाला की जेव्हा ती म्हणाली की मी हे करते, म्हणजे त्यांच्यापर्यंत ते ज्ञान, ती माहिती ऑलरेडी पोचलेली कुणाच्या तरी मार्फत, आणि मग ते केलं जातं, ह्याचा अर्थ असा आहे. तर म्हणून आपण हे जे काही सगळं सांगतायत हे आपले सद्गुरू,
हे जे आता सुषमाबाई नाही आहेत या जगामध्ये, देह त्यांनी सोडलाय, पण त्यांची जी ज्ञान आहे हे अजून आपल्यापर्यंत पोहोचतंय युट्यूबच्या माध्यमातून. आणि एक एक व्हिडिओ त्यांचे ऐकत बसावे असे वाटतात दिवस दिवस. इतकं सुंदर त्यांचं सांगण्याची पद्धत आहे, साधी सोपी सहज भाषेमध्ये. ज्ञानेश्वरी आणि गीतेवर त्यांचा जास्त भर आहे. तर त्यांनी आज पण तेच सांगितलं की गीतेला तुम्ही प्रमाण माना, त्याच्यामध्ये जे सांगितलंय ते सगळं. आणि गीतेमध्ये पूर्णपणे आत्मज्ञानच आहे, की आत्मा कसा आहे आणि जीव कसा आहे, आणि आपण कसे जीवाच्या ह्याच्यामध्ये सुख दुःख ह्याच्यामध्ये मागे लागतो. पण खरं तर जेव्हा जो व्यक्ती आत्म्याप्रमाणे वागतो, जे अतिशय अवघड आहे खरं तर पहिल्यांदा सुरुवातीला, पण हळूहळू ती स्टेज येते. साधना करत करत गेलो आपण, तेव्हा आपल्याला आतूनच जेव्हा ते शांतता आणि आतूनच ते समज यायला लागते, त्यावेळेस मग आपल्याला हे वाटतं की हे जे सांगितलंय ते आपण आपल्या आयुष्यात उतरवू शकतो. ह्याच्यामध्ये मला फक्त आज 2-3 मेसेज आले, मी तुम्हाला ते सांगते. मला फक्त म्हणजे असं एक असं आलं की सगळ्यात महत्वाचं, आपल्या ग्रुपमध्ये सगळ्यांनी रोजच्या रोज आभार माना. हा, त्यानंतर 5 मिनिटं किमान रोज तुम्ही, आपल्या ह्या सत्रामध्ये नाही झालं तर रोजच्या तुमच्या रुटीनमध्ये सकाळी दुपारी संध्याकाळी 5 मिनिटाचं तुम्ही डीप ब्रिदिंग, जे काल मी शिकवलं पोटातून कसा घ्यायचा श्वास, ते घ्या. तिसरं म्हणजे ज्या व्यक्तींबरोबर तुम्हाला काही भांडणं आहेत, ज्या व्यक्तींबरोबर पटत नाहीये, जमत नाही, पण इच्छा आहे की त्यांचं ना आपलं नातं चांगलं व्हावं, तर त्यांना तुम्ही, जसं आज योगायोग नाहीये की आज माईंच्या पण व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही त्या माणसाबद्दल जर तुम्ही समोर जाऊन नाही बोललं हरकत नाहीये, पण तुम्ही त्या माणसाला डोळे बंद करून फक्त म्हणा की मी तुला प्रेम पाठवते. त्याच्याबद्दल तुमच्या अंतःकरणात जर काही काळकूट असेल तर ते पहिलं बाजूला काढा. हे महावतार बाबाजींचं पण आहे, मी नेहमी सांगते. प्लस आज जर तुम्ही माईंचा व्हिडिओ ऐका, त्याच्यात पण त्यांनी ते सांगितलेलं आहे. तर त्यामुळं तुम्ही हा प्रयोग करून बघा की साधारण 15 ते 20 दिवसामध्ये किंवा महिनाभर, मी तर म्हणेन महिन्याभरामध्ये त्या व्यक्तीकडून काय रिस्पॉन्स येतो ज्याच्याबरोबर तुम्हाला नातं चांगलं करायचं. फक्त एवढंच आहे की हे वरवर करायचं नाही की हा मी पाठवलं म्हणजे आता त्यांच्याकडनं येणार, तर तसं नाही. तर खरोखर जे काही आपलं शत्रुत्व आहे ते इथं आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते की जी लोक इथं कट्टर वैरी असतात, एकदम म्हणजे पक्के वैरी असतात, शत्रू असतात, त्या आत्म्याच्या जगात घट्ट मित्र असतात. तुम्ही कुठल्याही अध्यात्माच्या पुस्तकात वाचा, तुम्हाला हेच सत्य मिळेल. ज्या लोकांचं पृथ्वीवर एकदम शरीराने जी असतात, जे एकत्र, आणि जी भांडणं असतात, ती लोक त्या जगामध्ये इतके जवळचे घट्ट आत्मे असतात, एकमेकांचे सोलमेट म्हणू शकतात. सो हे, तर तुम्हाला कुठल्याही, मी त्या पुस्तकाची, मला जर असं पुस्तकाचं मिळालं, मी खूप ठिकाणी वाचले आहे आणि खूप लोकांकडून ऐकले, आपल्या ध्यानी मास्टर्स कडून मी हे खूप वेळा ऐकलंय. तर हे ऍक्च्युली जे आत्मे, म्हणजे जे आपले हायर सेल्फ असतात, उच्च आत्मे, ते हे खेळ बघून हसत असतात की जेव्हा आपण एकमेकांशी इथं भांडणं करतो, एकमेकांबरोबर हेवे दावे करतो, तर ऍक्च्युली ते खूप मजा घेत असतात त्याची. कारण हे सगळं इथं मायेमध्ये तो गेमच असा बनवला की इथं एकमेकांचे, म्हणतो ना, हाणामाऱ्या करतील, पण तिथं सगळे एकत्र, अगदी प्रेम, अगदी घट्ट प्रेम असतं त्यांच्यामध्ये. त्यामुळे असा कोण शत्रू आहे आपल्या आयुष्यात की जो आपल्याला खूप त्रास देतोय मनाने, खूप त्रास देतोय, लक्षात ठेवा, तो आपला सगळ्यात चांगला जवळचा सोलमेट असल्यासारखा माणूस असेल, म्हणजे आत्मा असेल आपल्या जवळचा. तर हे एक मला सांगायचं होतं की ज्यांना ज्यांना असं वाटतं की माझं नातं सुधारावं, त्यांनी रोज डोळे मिटून फक्त आपल्या हृदयावर ध्यान केंद्रित करा आणि पुढचे 20 दिवस हा प्रयोग करून बघा की तुम्ही नुसतं प्रेम आणि प्रकाश पाठवा. ह्याच्याने तुम्हाला काय फरक पडला, त्या व्यक्तीचा काही फोन आला का, किंवा काय झालं, एक साधारण 20 दिवस नाही, महिनाभर करून बघा. त्यानंतर अम, हा, आणि आता हे तुमची साधना सुरू असताना तुम्हाला जर काही मेसेजेस आले की पैसे कमवण्याच्या संदर्भात नवीन काही तुम्ही हे करा, किंवा तुम्हाला काही आयडियाज येत असतील, कल्पना, तर तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घेताय का? तर नुसतंच आपल्याला काहीतरी आली बाबा डोक्यात एक कल्पना सुचतीये, पण मी त्याच्यावर काहीच करत नाहीये, किंवा समजा आजारी असू तर ह्या डॉक्टरांकडे जावं का, असं काही विचार येतोय का मनामध्ये, पण तो विचार येऊन सुद्धा जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल, तर हे मेसेजेस जे येत आहेत हे डायरेक्ट तुम्हाला तुमच्या सोर्स कडून येत आहेत. तर हा मेसेज मला आला की तो सांगायचा ग्रुपमध्ये की तुम्हाला जे कुठले मेसेज येत आहेत ते लिहून घ्या, जर असे नवीन तुमच्या हेल्थ रिलेटेड, नात्यां रिलेटेड, पैशा रिलेटेड असतील, तर ते तुम्ही त्याच्यावर काम केलं पाहिजे, कृती केली पाहिजे. त्यानंतर असं कुठलं एक कला आहे का जी तुम्हाला, किंवा असं काही शिकायचं,
हे डोक्यात येते का सारखं, की मला हे शिकायचं, ही कला वगैरे, पण तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करताय, की आता माझं वय राहिलं नाही, लोक काय म्हणतील, किंवा पैशांचा विचार करताय आणि तुम्ही मागे सरकताय. तर असं जर काही तुम्हाला कॉलिंग असेल, की मनात विचारत असेल, की मला हे शिकायचंय काहीतरी कला वगैरे, तर ते तुम्हाला त्याच्यावर तुम्हाला ऍक्शन घेणं गरजेचं आहे. त्यानंतर डाएट संदर्भात, तुमच्या राहणीमानासंदर्भात, तुमच्या नात्यांसंदर्भात आणि पैसे कमवण्या संदर्भात जर कुठलंही तुम्हाला नवीन कल्पना येत असेल, आयडिया येत असेल, तर तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे. डाएट संदर्भात सुद्धा जर तुम्हाला वाटतं की मला ही भाजी खावी वाटते, तुम्हाला हे सॅलड खावे वाटतंय, किंवा कधी कधी गोड खावंसं वाटतंय, तर जे काही तुमच्या मनात येतं ना, ते तुम्ही त्याप्रमाणे खा. अन्न त्याच्यातलं म्हणजे जे डाएट आहे ते तुम्ही त्या प्रकारे घ्या. कारण कारण तुम्ही सगळे ध्यान करतायत आणि ध्यानातून हे सगळे एंजल्स आणि हे सगळे सद्गुरू हे सगळे आपल्याला मेसेजेस देत आहेत. आणि काही लोक ह्याच्यावर दुर्लक्ष करतायत, असा मला मेसेज आला. आणि शेवटचा पॉइंट आला की आपली इंट्युशन पॉवर वाढली का ह्याच्याकडे पण लक्ष द्या. की मी काहीतरी विचार करायला आणि मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, म्हणजे स्वतःवर विश्वास नाही ठेवला, पण मला कळलं नंतर की तसंच झालेलं आहे. जसं की आपल्या ग्रुपमध्ये काही लोकांना स्वप्न पडतायत, काही लोकांना दिसतंय पुढे काय होणार आहे ते 4-5 दिवसानंतर भविष्यामध्ये, आणि मग ते थोडे घाबरून जात आहेत. त्या पद्धतीने काही लोकांना हे पण कळत असेल, मार्केटमध्ये गेलं शॉपिंग करायला किंवा काही खरेदी अजून घरी तुम्ही ऑनलाईन करता, त्यावेळेस तुम्हाला वाटतं हे नको करायला, हे चांगलं नाही किंवा हे, तर हे तुम्हाला ना इंट्युशन पॉवर तुमची वाढली असेल, पण तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत असाल. तर पहिलं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, स्वतःवर विश्वास ठेवा. असे 3-4 मेसेजेस मला आले. तर आपण असं जर काही असेल कुणाच्या बाबतीत, तर जरूर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. कारण ज्या अर्थी हे संदेश दिले गेलेत माझ्यापर्यंत, त्या अर्थी ग्रुपमध्ये असं होत आहे की आपल्याकडनं दुर्लक्ष होते स्वतःवरच विश्वास ठेवण्यामध्ये. चैतालीने लिहिलंय अं, चैतालीने लिहिलंय की मला, माझं पण कुणाबरोबर तरी भांडण झालं होतं, त्यामुळं मला खूप त्रास होतो त्याचा, त्यामुळे हे मला ऐकण्याची गरज होती. तर हे साहजिक आहे, आपण अशा समाजामध्ये राहतो की रोज उठून आपल्याला कितीतरी लोकांशी आपल्याला सामना करायचा आहे. आपले विचार पटत नाहीत, आपले एकमेकांची मतं वेगवेगळी असतात, त्यामुळं ठीक आहे, ह्या गोष्टी होतात. जर असं झालं आणि तुम्हाला वाटतं की माझं आणि त्याचं रिलेशन पुन्हा चांगलं व्हावं, नात्यामध्ये पुन्हा एकदा आपण बोलावं तरी किमान, बाकी येणं जाणं सुरू व्हावं घरात, घर दुसऱ्या लोकांबरोबर, तर तुम्ही ह्यावेळेस हा प्रयोग करून बघा. मावतर बाबाजींचा प्रयोग आहे हा, त्यांचं सांगितलेलं आहे, त्यामुळे ते कुठल्याही परिस्थितीत सत्य होणार म्हणजे होणार. हा, कधी कधी वेळ पण घेतात तेवढे आत्मे, कारण मी जर आत्म्याच्या लेवलला, समजा माझं उदाहरण चैतालीशीच भांडणं झालंय आणि चैताली आणि मी बोलत नाहीयेत, समजा 6 महिने झाले आमच्या दोघींमध्ये खूप वादविवाद आहेत, आम्ही बोलत नाहीये ते अजिबात, पण ते कुठं ह्या मायेमध्ये राहून आत्म्याच्या लेवलला माझं जे सबकॉन्शियस माइंड आहे ते ऑलरेडी चैतालीशी जोडलं गेलेलं आहे. मग मी काय करेन, रोज रात्री डोळे बंद करून माझ्या श्वासांवर लक्ष देईन आणि मी रोज विचार करेल की हे चैतालीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आणेन आणि म्हणेन की मी तुला प्रेम आणि प्रकाश देते, जे काही आपल्यात झालं तेच विसरून जा, तू माझी 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 जवळची व्यक्ती आहेस, मी तुला खूप प्रेम पाठवते. असं मी तिला जेव्हा म्हणेन ना, तेव्हा तुम्हाला वाटेल की हे आम्ही समोरासमोर नाही बोलत आहे, पण माझं सबकॉन्शियस माइंड, अवचेतन मन ऑलरेडी तिला जोडलं गेलंय. आणि त्यामुळे काय होतं, तिच्यापर्यंत ती एनर्जी जाती की मी, कुणीतरी माझ्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करतंय, कुणीतरी मला प्रेम आणि प्रकाश येतोय, आणि त्याच वेळेस तिच्या डोक्यात सुद्धा माझ्याबद्दल विचार सुरू होतात. हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघा, ह्यालाच टेलिपॅथी म्हणतात. आणि मग तिच्या डोक्यामध्ये ते विचार येऊन येऊन कुठंतरी तिला ते रोज रोज मी प्रेम पाठवतेय, तर तिची एनर्जी चेंज व्हायला लागती, तिची फ्रिक्वेन्सी चेंज व्हायला लागती. आणि एक दिवस असा येतो की ती कुठल्या तरी माध्यमातून मला फोन करेल, मेसेज करेल, आणि मग तो प्रॉब्लेम हळूहळू सॉल्व्ह व्हायला लागेल. तर हा प्रयोग मी एक एक वर्कशॉप अटेंड केलं होतं, पुण्यामधल्याच एका मॅडम होत्या त्यांच्याकडनं. त्यांच्या ग्रुपमध्ये सुद्धा मी हा प्रयोग ऐकला होता की त्यांनी जे ते कोणी फॅमिली होती, त्यांना दुकान भाड्याने पाहिजे होतं, तर ते त्यांना मिळत नव्हतं. सॉरी, त्यांचं जे दुकान भाड्याने दिलं होतं ते ते भाडेकरू सोडायला तयार नव्हते, खूप त्रास देत होते त्यांना. पोलीस कंप्लेंट वगैरे झाली तरी सुद्धा त्यांना खूप त्रास होत होता. त्यावेळी त्यांनी ह्या मॅडमचं ऐकून ते प्रेमप्रकाश पाठवणं सुरू केलं, आणि त्यांना अनुभव आला की 15 ते 20 दिवसामध्ये त्या माणसाने ते एवढे दिवस अडकलेलं ते दुकान त्यांचं ते फ्री झालं आणि त्यांना ते दुकान परत मिळालं. हा अनुभव त्यांनी त्या वर्कशॉपमध्ये सांगितला होता. त्यामुळे हे तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं. पण तेव्हा
नेहमीप्रमाणे मी विश्वास ठेवला नाही. म्हणलं असं कुठे असतं का, प्रेम प्रकाश पाठवून थोडीच गोष्टी होतात. त्यामुळे मी कुणालाही दोष देत नाही जर कुणाचा विश्वास नाही बसला. कारण आपलं लॉजिकल माइंड आहे, आपण लगेच त्या गोष्टींवर कधीच विश्वास ठेवत नाही. पण महाअवतार बाबाजींची इच्छा होती आणि त्यामुळं जेव्हा हे पुस्तक आलं आयुष्यात तेव्हा ह्या गोष्टी सुरू केल्या, तेव्हा मला फरक जाणवला की ते होतं आणि माझ्या आयुष्यात घडलेलं आहे ते. जेव्हा मी हे केलं तेव्हा अशी लोक माझ्याशी बोलली की जी कितीतरी वर्षांपासून आमचा दुरावा होता आणि ते परत आम्ही एकत्र आलो वगैरे. तर त्यामुळे मी हे पण तुम्हाला सांगितलं आणि मला हाच मेसेज आज आला. ठीक आहे. तर आपण ह्याच नोटवर आपलं आजचं ध्यान सुरू करू. पहिली 3 मिनिटं आपण काल जसं सांगितलं त्यानुसार मोठा मोठा श्वास घेऊ आणि पहिल्यांदा स्वतःला पूर्णपणे रिलॅक्स करत, शरीराच्या सगळ्या पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा करत वर्तमानात आणू. सगळ्यात आधी आपण एक दीर्घ श्वास घेऊ. आपल्या नाकाने मोठा श्वास घ्या आणि स्वतःच्या मनाला ह्या क्षणामध्ये घेऊन या. जे काही ऐकलंय आता, जे काही विचार डोक्यात आले हे ऐकत असताना, त्या सगळ्या विचारांना या क्षणापुरतं बाजूला करा. आपण हे देह, हे मन, हा जीव फक्त इतकंच नसून आपण एक आत्मा आहोत, चेतना आहोत, जी सगळे अनुभव घेती, दुःखाचे सुखाचे. इतकं लक्षात ठेवा आणि पुन्हा एक मोठा श्वास घ्या. नाकातून मोठा श्वास घेऊन तोंडावाटे हळूहळू सावकाश सगळी हवा बाहेर काढू. हे श्वास जे माझे सुरू आहेत त्यासाठी मी माझ्या देहाचे आभार मानते. माझ्याकडे जितका पैसा आहे आता माझ्या घरामध्ये, बँकेमध्ये, जितकी काही माझ्याकडं संपत्ती आहे, दागदागिने आहेत, घरामध्ये वस्तू आहेत, सगळ्यात आधी या सगळ्यांना मी खूप प्रेम पाठवते आणि आभार मानते. जितके पैसे माझ्याकडे आहेत त्याला मी प्रेम पाठवते. परमात्म्याचे आभार मानते की मला लागणाऱ्या सगळ्या वस्तू, साधनं, अन्नधान्य, कपडा, घर हे सगळं माझ्याकडे आहे. दिवसभरामध्ये जेव्हा जेव्हा मला भूक लागते, मला अन्न मिळतं, त्यासाठी मी हृदयापासून हे परमात्मा तुझी आभारी आहे. आपलं लक्ष हृदयावर. घरातल्या सगळ्या साधनांची, सुखसोयींची, मिक्सर, गॅस, भांडी, माझ्या स्वयंपाकघरातल्या सगळ्या वस्तू, फ्रीज, इलेक्ट्रिसिटी घरातली, या सगळ्यांची मी आभार मानते. जी टेक्नॉलॉजी माझ्या मोबाईलवर आहे, ज्याच्यामुळे मी सगळ्या जगातलं ज्ञान घेऊ शकते. ह्या नव्या टेक्नॉलॉजीचे, मोबाईलचे मी आभार मानते, ज्यामुळे मी लोकांशी जोडली जाऊ शकते घरात बसूनही. माझं कामाचं ठिकाण जे मला पैसे देतं, पगार देतं, ही लक्ष्मी माझ्या घरात येते
त्या कामाच्या ठिकाणाचे मी आभार मानते. जे आत्मे आत्ता माझे शत्रू मला वाटतात, जे मला त्रास देतात, तरी सुद्धा मी त्यांचे आभार मानते. त्या सगळ्यांना आपल्या डोळ्यापुढे आणा, ज्यांच्याशी आपलं आत्ता बोलणं नाहीये किंवा ज्या लोकांमुळे आपल्याला त्रास होतोय. आपल्या डोळ्यापुढं अगदी त्यांचा चेहरा आणा आणि आपल्या हृदयातून त्यांना म्हणा, मी तुम्हाला प्रेम आणि प्रकाश पाठवते. जमत असल्यास आपल्या हृदयातून गुलाबी रंगाचा प्रकाश बाहेर पडतोय. त्यांच्या अंगावर अशी कल्पना करा. थँक्यू त्यांना म्हणा, थँक्यू, धन्यवाद, धन्यवाद. आपल्या पूर्वजांचे आभार माना. मी माझ्या सगळ्या पूर्वजांना प्रेम आणि प्रकाश पाठवते. हे परमात्मा, जिथं कुठं माझे पूर्वज आहेत त्यांना तू तुझा प्रकाश पाठव. आणि पुढची 3 मिनिटं आपण दीर्घ श्वास घ्यायला सुरुवात करू. अगदी सहजपणे हे श्वास आपण आत घ्यायचे आणि सावकाश बाहेर सोडायचे. त्यासाठी आपल्या पाठीचा मणका ताठ ठेवा. बाकी शरीर अगदी सहज अलगद सैल सोडा. एक श्वास असा घ्या पोटातून, छातीतून. पूर्ण पोट छाती फुलवून घ्या. आणि अगदी सावकाश आपल्या तोंडाने बाहेर. जितकी हवा साठवता येते पोटात, छातीमध्ये तितकी घ्या. हळूहळू प्रॅक्टिसनी जमायला लागेल. सुरुवातीला पोट थोडंसं उगल्यासारखं वाटेल. काही दिवसानंतर व्यवस्थित ही क्रिया आपल्याला जमेल. पुन्हा एक दीर्घ श्वास. पोट फुलवून, पोट बाहेर काढून, छाती फुलवून वरपर्यंत श्वास घ्या भरून. आणि अगदी सावकाश तोंडावाटे बाहेर सोडा. श्वास घेताना पोट बाहेर आलं पाहिजे. आणि सोडताना ते आपोआपच आत जातं. आपण अजून 4-5 वेळेला ह्या पद्धतीने नाकावाटे मोठा श्वास आत घ्यायचा, तोंडावाटे सोडायचा. असं करू. त्यानंतर आपण नाकाने श्वास घेऊन नाकाने सोडू. काही श्वास आपण नाकाने घेऊन तोंडाने सोडायचे. क्रिया सुरू ठेवा.
आता हळूहळू हीच क्रिया आपल्याला नाकाने श्वास घेऊन नाकाद्वारे सोडायचा, ह्या पद्धतीने करायची. आपल्या पोटात, छातीत ब्रह्मांडातला हा ऑक्सिजन, प्राणवायू जितका भरून घेता येतोय तितका घ्या. आपल्या पोटावर हात ठेवला तरी चालेल, जेणेकरून पोटाची हालचाल आपल्याला जाणवेल. पोट आणि छाती एकरूप होतंय. एका अलाइनमेंट मध्ये श्वास वर चढतोय आणि पुन्हा बाहेर पडतोय. अजून 2 मिनिटं आपण आता नाकाने श्वास घेऊन नाकाद्वारे सोडू. दीर्घ श्वास, डीप ब्रीदिंग. ऑक्सिजन द्या आपल्या प्रत्येक पेशीला शरीराच्या. अलगद आणि सहजपणे ही क्रिया करा. गळ्यावर, नाकावर फार ताण द्यायचा नाही. अगदी सहजपणे श्वास आत आणि सहजपणे बाहेर सोडायचा. पोटाच्या खाली ओटीपोटामध्ये श्वास जाणवतोय का बघा. जेव्हा आपण पोटात हवा भरून घेतो तेव्हा तो खालीपर्यंत पण जातो. आपलं ओटीपोट, लोअर ॲब्डोमन, इथपर्यंत आपल्याला श्वास हळूहळू जाणवायला लागेल. ऑक्सिजन अगदी मूलाधारापासून विशुद्धीपर्यंत, गळ्यापर्यंत सगळीकडे मोठ्या प्रमाणावर पसरतो, पुरवठा होतोय.
आता हळूहळू दीर्घ श्वासांकडून आपल्या नॉर्मल श्वासांवर या. सहजपणे आत बाहेर करणारे श्वास तिथं लक्ष केंद्रित करू. पुढची 2 मिनिटं, शेवटची 2 मिनिटं आपलं सगळं लक्ष आपण येणाऱ्या जाणाऱ्या नैसर्गिक श्वासांवर ठेवू. आना पाना सती ध्यान. हळूहळू आपण सगळेजण आपली चेतना पुन्हा एकदा शरीराकडे घेऊन येऊ. आपल्या ध्यानातून बाहेर येण्यासाठी तयार हो. आपले दोन्ही हात अगदी सावकाश आपल्या डोळ्यांवर आणि आपला वेळ घेऊन आपले डोळे उघडा. 5 4 3